नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा आपण चर्चा करणार आहोत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती बातचीत करणार आहोत आणि समजून घेणार आहोत या विषयांमधले वेगवेगळे कंगोरे. राज्यातल्या महिला अत्याचारांच्या घटनांवर नजर टाकली तर गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा मुद्दा चर्चेला येण्याचं कारण म्हणजे गृहमंत्री आर पाटील यांचं विधान परिषदेतलं वक्तव्य. घरटी पोलीस पुरवला तरीसुद्धा महिलांवरचे अत्याचार रोखता येणं शक्य नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय आणि म्हणून महिलांच्या मनात सुरक्षिततेबाबतची विश्वासार्हता रुजवण्यात गृह खातं अपयशी ठरलंय का असा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे आजच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूया. महिलांवरचे अत्याचार रोखणं अशक्य असल्याचा गृहमंत्र्यांना साक्षात्कार. महिला सुरक्षेबाबत आर पाटलांचं गृह खातं अपयशी. का वाटत नाही राज्यातल्या महिलांना सुरक्षित? प्रत्येक घरात पोलीस दिला तरीही महिलांवरचे अत्याचार रोखता येणं कठीण आहे असं खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रासारख्या देशातल्या अव्वल राज्याच्या गृहमंत्र्यांवर असं वक्तव्य करण्याची वेळ येते हे खरं तर महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. नैतिकतेमध्ये झालेली घसरण, जाहिराती, अश्लील चित्रांमुळे बलात्कारांचं प्रमाण वाढलंय असं खुद्द गृहमंत्र्यांनी म्हटलंय. आपण सुरक्षित आहोत ही भावना रुजवण्यास पोलीस दल अपयशी ठरलंय का हा प्रश्न आता त्यामुळे उपस्थित होतोय. खरं तर 6% बलात्कार हे जवळच्या नातेवाईकांकडून होत असतात. तब्बल 42% बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून होत असतात. तर 40% बलात्कार हे लग्नाचं आमिष दाखवून होत असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बलात्कारांचं प्रमाण कमी असल्याचा अभिमान मिरवणाऱ्या गृहमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा केलाय. वेगळा अर्थ काढून जी काही वक्तव्य दाखवली जात आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. महिलांच्या सुरक्षिततेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रतीचं प्राधान्य दिलं जाईल हे विधानसभेमध्ये मी ठणकावून सांगितलंय. विरोधकांनी बेजबाबदार वक्तव्याबाबत गृहमंत्र्यांना मात्र चांगलंच धारेवर धरलंय. महिलांचे अत्याचार, दलितांवरच्या अत्याचाराला उत्तर देताना राज्याचा गृहमंत्री काही दिसला नाही, पण थोर समाज विश्लेषक, हरिभक्त परायण आर पाटील मात्र पाहायला मिळाले. बलात्कार का वाढतायत तर समाजाची नैतिकता घसरते आहे. ओळखीचे कुटुंबातील लोक करतायत. दलितांवर अत्याचार का होतोय तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीयता वळवळायला लागली आहे. पण हे विश्लेषण करत असताना पोलिसांचा गृहमंत्री काही ठोस कायदे, काही ठोस कृती आणि ज्या पोलिसांच्या हद्दीत महिलांवर आणि दलितांवर अत्याचार झाले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई याचा चकार शब्द उच्चारत नाही. आणि असे जर हरिभक्त परायण, समाज विश्लेषक, चिंतक गृहमंत्री जर या राज्याला असतील तर या राज्यातल्या दलित माणसाला आणि महिलांना सुरक्षा मिळणं हे अवघड आहे. यांनी विश्लेषण करावं, विश्लेषणाची प्रवचनं करावी. पण गरज जी आहे की जे खऱ्या अर्थाने नाठाळाच्या माती हाणू काठी हे जे आमच्या संतांनी म्हटलं आणि हे जे हरिभक्त परायण सांगतात ते मात्र या आबांच्या समाज विश्लेषकाकडून आम्हाला अपेक्षित होतं, ते मिळालं नाही. आणि असे गृहमंत्री, अशा गृहमंत्र्याच्या ताब्यात कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहणं हे अशक्यप्राय आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी गृहमंत्र्यांच्या उपाययोजनांवर आपण एक नजर टाकूया. महिला सुरक्षेसाठी नेमकं काय करणार? महिला सुरक्षेसाठी 2 महिन्यात 500 वाहनं उपलब्ध करून देणार. अडचणीत असलेल्या महिलांना संबंधित गाड्या इच्छित ठिकाणी सोडणार. 200 महिला पोलिसांचं बाईक गस्त पथक सुरू करण्याचा मानस आहे. 2 महिन्यात 500 वायरलेस वाहनं एका महिला अधिकाऱ्यासोबत महिलांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी दुचाकीस्वार 200 महिलांचं पथक एका महिन्यात तैनात करण्यात येणार आहे. दलित आणि पीडितांचे गुन्हे नोंद न करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं फक्त निलंबन न करता 311 कलमाचा वापर करून प्रशासकीय सेवेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात 6 जलदगती न्यायालय सुरू करण्यात येणार असून औरंगाबाद, नागपूरमध्ये ही न्यायालय सुरू झाली आहेत. तर नाशिक, ठाणे, पुणे आणि अमरावतीत ही न्यायालय प्रस्तावित आहेत.
महिला अत्याचार आणि गुन्हे रोखण्यासाठी 200 दुचाकी महिलांचं कमांडो पथक तयार करण्यात येत असलं तरीही सध्याच्या महिला पोलिसांची अवस्था पाहिली तर या पथकाचा कितपत फायदा होईल याबाबत जाणकारांनी साशंकताच व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अर्थात गृहमंत्री आर पाटील यांनी हे जे काही विधान केलं आहे त्याचं खरंच विपर्यस्त अशा स्वरूपाचं विपर्यास केला गेलेला आहे का, हेही आपण तपासणार आहोत. त्यांच्यात नेमकं आर पाटील यांना काय म्हणायचं होतं तेही आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच सोबत ही जी काही विरोधी पक्षांनी आता भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबाबत कितपत तथ्य आहे तेही आपण तपासणार आहोत. आर पाटील यांच्याशी आम्ही ज्यावेळेला संपर्क केला नेमकं ते काय म्हटले तेही आपण आधी बघूयात. महिलांच्या, दलितांच्या किंवा अन्य कुठल्याही सुरक्षिततेबद्दल मी कधीही हातबलता व्यक्त केलेली नाही आणि करण्याची आवश्यकता नाही. आणि आज देशभरात एकंदरीत सगळी आकडेवारी बघितली तर महिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य आहे. आत्ताच्या बजेटमध्ये 50 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. वायरलेस 500 गाड्या खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातल्या पोलीस स्टेशन्सला उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर 100 मोटरसायकलीवर 200 महिला पोलीस कमांडो संवेदनशील ठिकाणी गस्त घालतील. राज्यामध्ये महिलांच्यावर जे अन्याय होत आहेत, हे खटले प्रलंबित राहत आहेत. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट्स निर्माण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये जी 100 फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्यातली 25 फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे केवळ महिलांच्यावरच्या गुन्ह्यांच्या बाबतीतच काम करतील आणि त्यासाठी ते राखीव असतील. हाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ते साधारणतः 6% बलात्कार हे कुटुंबामध्ये होत आहेत. 42% बलात्कार लग्नाचं आमिष दाखवून केले जात आहेत. आणि अशा बाबतीमध्ये सुद्धा लोकशिक्षण आणि पोलिसांच्या कठोर कारवाया या माध्यमातून चोख उत्तर दिलं जाईल आणि घरात, काम करण्याच्या ठिकाणी आणि बाहेर महिला अधिक सुरक्षित असतील या दृष्टीने अधिकच्या उपाययोजना राज्य सरकारमार्फत केल्या जातील. आणि आज धोरणामध्ये ज्या त्रुटी आहेत त्याही भविष्यामध्ये दूर केल्या जातील. वेगळा अर्थ काढून जी काही वक्तव्य दाखवली जात आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. महिलांच्या सुरक्षिततेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रतीचं प्राधान्य दिलं जाईल हे विधानसभेमध्ये मी ठणकावून सांगितलं. जर अट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले नाहीत, योग्य कारवाई केली नाही तर अशा कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना मी यापूर्वीही दिलेल्या आहेत. आणि जर कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवून घेतला जात नसेल, दलितांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात असेल तर त्यांनी थेट डीजींच्याकडे तक्रार करावी. यासाठी एक ॲडिशनल डीजी ऑलरेडी आपण नेमलेले आहेत, त्यांच्याकडे तक्रार करावी. आणि चौकशीत जर असं निष्पन्न झालं योग्य पद्धतीने तक्रार करताना सुद्धा नोंदवली गेली नव्हती तर संबंधित कर्मचाऱ्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल. मी गृहमंत्री म्हणून संसदीय कार्यमंत्री, महसूल मंत्री आणि कामगार मंत्री या मंत्र्यांच्या उपसमितीने विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतल्या गटनेत्यांच्या बरोबर चर्चा करावी आणि एकसंघपणाने निर्णय घेऊन विषय कॅबिनेट समोर आणावा अशा पद्धतीची चर्चा मंत्रिमंडळामध्ये झाली होती. आम्हा चौघांच्या उपसमितीने दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि विधानसभेतले आणि विधान परिषदेतले गट नेते यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेमध्ये सगळ्याच गटनेत्यांनी महाराष्ट्रातले डान्स बार बंद राहिले पाहिजेत अशाच पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आता त्यांच्या मतासह हा विषय मंत्रिमंडळासमोर नेला जाईल आणि या बाबतीतला अंतिम निर्णय घेऊन विधानसभेसमोर विधेयक आणण्याचा प्रयत्न केला जाईल. एकूणच जे दाखले दिले गेलेले आहेत त्यात त्यांचं असंही म्हणणं आहे की नैतिकता घसरल्यामुळे हे सगळे प्रकार वाढीस लागलेले आहेत. अर्थात या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्ते आणि आमदार. माधव भांडारी आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. विद्या चव्हाण आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, आमदार. आणि रूपा बोधी कुलकर्णी सामाजिक कार्यकर्त्या नागपूरवरून आपल्यासोबत असणार आहेत. या संदर्भामध्ये
त्यांचेही आपण मतं जाणून घेणार आहोत. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि तेही आपल्याशी या संदर्भात बोलणार आहेत. पहिला प्रश्न मला माधव भंडारी तुम्हाला विचारायचा आहे की हे जे वक्तव्य आलेलं आहे या वक्तव्यामध्ये पहिली प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते म्हणून तुम्ही काय द्याल? ही प्रतिक्रिया ऐकत असताना मला ती मराठीमध्ये होती म्हणून लक्षात आलं की ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आहे. नाहीतर त्याचा सगळा भाव जो आहे त्याच्यामधला सगळा सूर जो आहे तो उत्तर प्रदेशमधल्या मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळणारा हा जो भाव महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला तो खरोखरच धक्कादायक आहे. महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित आहे हे आता काही नव्याने सांगायची गोष्ट राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांबद्दल रोज आपण नव्या नव्या घटना बघतो, नव्या नव्या आक्रोश आपल्याला अनुभवायला येत आहेत. पण राज्य सरकार या सगळ्या विषयामध्ये ढिम्म आहे. राज्याचे गृहमंत्री आता सुद्धा त्यांचा खुलासा सांगताना जे म्हणाले की मी विधानसभेत ठणकावून सांगितलं म्हणजे काय केलं? नुसतंच बोललात ना. गेल्या 15 वर्षामध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये कुठल्या अत्याचारांच्या बाबतीत ह्या सरकारने निर्णायक कारवाई केली की ज्या कारवाईमुळे समाजकंटकांना काही दहशत बसेल, ज्या कारवाईमुळे गुंडांवरती दहशत निर्माण होईल, ज्या कारवाईमुळे पोलिसांचा धाक निर्माण होईल, असं कोणतं काम या सरकारने आजतागायत केलंय? आणि हेच गृहमंत्री या ठिकाणी प्रवचन मात्र देत आहेत की जाहिरातींमुळे महिलांबद्दलचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मालिकांमुळे बदलला. म्हणजे जी सरंजामदारी समाजाची, सरंजामदारी लोकांची महिलांकडे बघण्याची दृष्टी आहे तीच दृष्टी या राज्यकर्त्यांची सुद्धा आहे. हे आज आर पाटील यांनी खुल्या आपला चेहरा खुला करून दाखवला. एवढं मात्र त्यातून एक जगाच्या समोर आलं हे चांगलं झालं. नक्की, ठीक आहे. मी तुमची प्रतिक्रिया आहे